त्याच्या स्पर्शाने यर्तीच्या शरीरात वेगळीच ऊर्जा वाहू लागते आणि तो बेशुद्ध माणूसही शुद्धीत आल्यानंतर स्वतःला कायलाचा मुलगा ट्रॉय आहे असं सांगतो. तो कायलाशी अशा प्रकारे बोलतो की जसं तो तिला पर्सनली ओळखतो. तो परत परत आपल्या पित्याची वार्ता काढतो. तो सांगतो की कसे त्याचे वडील मरण्यापूर्वी पश्चाताप करत होते, त्याची विचारपूस करतात. तेव्हा तो सांगतो की तो एक ट्रेजर हंटर आहे. मायनिंग मधून आलेला एक मेसेज त्याने इंटरसेप्ट केला होता की मायनिंग मध्ये खोदकाम करताना त्यांना एक अद्भुत गोष्ट हाती लागली आहे. आणि जेव्हा तो आपल्या मित्रांसोबत ब्लू जायंट वर पोहोचला, पण तिथे पोहोचल्यावर कोणीच माणूस त्याला तिथे दिसला नाही. खूप शोधूनही त्यांना ती क्यूब तिथे नाही भेटली आणि त्याचे मित्र तिथून निघून गेले. पण त्याने पाठी थांबून आपले शोधकाम चालूच ठेवले आणि शेवटी त्याला ही वस्तू मिळाली, जे कदाचित ब्लू जायंटच्या आधीपासूनच आहे, ज्याची किंमत मार्केटमध्ये अनगणित आहे. तो सगळ्यांना एक प्रस्ताव देतो की तो ह्या वस्तूला विकून सर्वांना बरोबरीचा हिस्सा देईल, जर त्यांनी ऑथॉरिटीला याची बातमी नाही दिली तर. आणि तेव्हाच निकचे डोळे चमकतात. त्यांच्या कॅप्टनने एका अशा वस्तूसाठी आपला जीव दिला ज्याबद्दल त्यांना काहीच माहीत नाही.